लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत मूळचे टाकरखेडचे व हल्ली मुक्काम आर्वी येथे राहणारे लहानू भक्त श्री सुरेशरावजी देशमुख काका आहेत. याआधीसुद्धा अनेक मुलाखती त्यांच्या झालेल्या आहेत. तर आज एका विषयावरती ते आपलं वक्तव्य करणार आहे की सामुदायिक ही जी बाब आहे या बाबेवरती एक दृष्टांत ते आपल्याला देणार आहे. तर गुरुकुंज मोझरी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुढाकारानं स्थापन झालेली एक आदर्श रचना. तर तिथलं जे महाद्वार आहे त्या महाद्वारातून राष्ट्रसंतांनी काय संदेश दिला ही माहिती आपल्याला ते सांगणार आहे. दाजी जय गुरु. जय जय लहानू. जय लहानू. तर तुम्ही मला तो राष्ट्रसंतांचा जो एका व्यापाऱ्याला उद्देशून त्यांनी संदेश दिला महाद्वाराबद्दल त्या बाबतीत सांगा. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जे मोझरीचं महाद्वार आहे हो. आश्रमाचं हो मुख्य ते बांधायचं होतं. हो आणि त्यासाठी त्यांनी मिटिंग आयोजित केली होती हो गुरुकुंजामध्ये. हो तर त्यांचे जे सद्भक्त होते हो त्या बऱ्याचशा लोकांनी त्यांनी पाचारण केलं. हो आणि त्यामध्ये एक मुंबईचे उद्योगपती होते बर श्रीनिवासन म्हणून. हो आणि ते सुद्धा होते. बर आणि मीटिंगमध्ये राष्ट्रसंतांनी तो प्रस्ताव ठेवला हो की आपल्याला या ठिकाणी महाद्वार निर्मिती करायची आहे महाद्वाराची. हो तर त्यासाठी आपल्याला वर्गणी गोळा करायची. आणि वर्गणी गोळा करायची आहे तर ती अंदाजे त्यांनी आकडा सांगितला. हो आणि मग त्या चर्चा सुरू झाली. कुठे कुठे जायचं कुठे कुठे जायचं हो कसं जायचं. आणि आपल्याला हे काम 1 महिन्यात आपलं झालं पाहिजे हो पूर्ण. हा प्रस्ताव पारित झाला आणि मीटिंग संपली आणि महाराज वगैरे बाहेर पडले. हो आणि श्रीनिवासन त्यांच्यासोबतच होते. हो तर ते प्रचार कार्यालयात बसले असताना श्रीनिवासांनी महाराजांना विनंती केली, हो महाराज जी ये महाद्वार के लिए आप महीना भर क्यों घूम रहे हैं? हाँ उसका तो कोई ये नहीं है. महाद्वार का काम है तो मैं अकेले बना देता हूँ. है इसके लिए हमें घूमने की ज़रूरत नहीं है. फंड इकट्ठा करने की कोई आवश्यकता है नहीं. तर महाराजांचा उद्देश होता सार्वजनिक पद्धतीनं काहीतरी काम स्वरूप आलं पाहिजे. हां. बरोबर. आणि महाराज हसले, स्मितहास्य केलं त्यांनी. हो आणि सांगितलं नम्रपणे हो काय की नहीं हो गया श्रीनिवासन जी, आप तो अकेले ही बना देगी, मुझे कोई शक नहीं है. अपनी भावना भी अच्छी है, मगर ये काम ही जो है वो महाद्वार का काम है. और इसमें से जो कोई आदमी गुजरेगा उसको ये लगना चाहिए कि इसमें मेरा योगदान है. और किसी एक की मदद से काम होगा तो बाकी लोगों को वो अपना नहीं लगेगा. और जो करने वाला है उसके अंदर में भी थोड़ा अहंकार हो जाएगा. ये मैंने बना दिया है, ये मैंने अकेले में बना दिया है. तो ऐसा नहीं होना चाहिए. इसलिए इसके लिए हमें बहुतों से फंड लेना है. हाँ, एक बात हो सकती है, अंदर के जो कमाने हैं बहुत सारे, या तो आप 5 बना दे सकते हैं, 10 बना दे सकते हैं, 20 भी बना दे सकते हैं. हाँ. यानी सब के सब भी बना दे सकते हैं. उसमें योगदान आप अकेले कर सकते हैं. हाँ. उसमें हो सकता है. बरोबर. लेकिन ये महाद्वार में क्षमा कीजिए, इसमें अकेले का योगदान नहीं होना चाहिए. ऐसी मेरी राय है. हाँ. आप इस पे सोचिए और बताइए. त्यावेळेस त्यांच्या लक्षात येऊन गेलं की नाही,
महाराज जी जो कह रहे हैं वो बिल्कुल बात बराबर है? जो बात अकेला बना देता है उसमें थोड़ा सा अहंकार तो आ ही जाता है कि जब भी वो महाद्वार से गुजरेगा तो ये मैंने बना दिया है, ये मैंने बना दिया है। तो मेरा जो आगे का जो अहंकार का भाग है वो महाराज जी ने एक जैसे कुशल डॉक्टर ऑपरेशन कर देता है और वो बॉडी के पार्ट से वो निकाल लेता है और फिर से उसको जोड़ देता है। तो ऐसे काम महाराज जी आपने किया है, मैं माफ़ी चाहता हूँ। तो और दूसरा काम मुझे दीजिए, मैं वो बना दूंगा। आणि मग काय झालं की आतल्या ज्या कमाना होत्या त्या सुद्धा वेगवेगळ्या लोकांच्याच माध्यमातून झाल्या, त्यातही त्यांनी असा पूर्णत्वानं सहभाग नाही घेतला, सार्वजनिक सार्वजनिक। आणि अशा प्रकारे महाराजांनी नम्रपणे त्यांना आपला समजावून सांगितला, त्यांना मान्य झाला आणि पुढे अंतिम क्षणापर्यंत महाराजांच्या त्या कार्यात ते राहिले। आणि म्हणजे एकंदरीत या कार्यामध्ये वैयक्तिक भाव न येऊ देता सार्वजनिकता कशी राहील, सार्वत्रिक भाव कसा राहील, आज जे महाद्वार आपण गुरुकुंजाचं पाहतो तर त्याच्या मागली ही कहाणी आहे। तर काका, तुम्ही हा जो वंदनीय राष्ट्रसंतांचा उद्देश सांगितला, इतर संतांना सुद्धा, सर्वच संतांना अभिप्रेत असावी असणारी ही भावना, सगळ्या संतांना आवडणारी भावना तुम्ही अतिशय चांगल्या दृष्टांताद्वारे उलगडून सांगितली, याकरता मी तुमचा आभारी आहोत। जय गुरु, जय लहानूजी, समर्थ लहानूजी महाराज की जय। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय।